नमस्कार. आज पर्याय फाउंडेशनच्या वतीने आपण एका अत्यंत ज्वलंत प्रश्नावर चर्चा करणार आहोत. हा ज्वलंत प्रश्न म्हणजे सध्या महाराष्ट्रात किंवा पश्चिम बंगालमध्ये आणि देशाच्या इतरही काही राज्यामध्ये आयाराम गयारामचं राजकारण खूप तेजीमध्ये आहे. कोण आला कोण गेला, कुठल्या पक्षातून कुठल्या पक्षात गेला, यापेक्षा या सगळ्या घटनाक्रमातून काही मूलभूत प्रश्न निर्माण होत आहेत. लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा सर्वोच्च अधिकार हा मतदानाचा अधिकार आहे आणि या मतदानाच्या अधिकारावरच आता एक नवीन प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. म्हणजे मी निवडणुकीमध्ये मतदान एका पक्षाला करतो, त्या पक्षाच्या धोरणांना करतो, त्या पक्षाच्या नेतृत्वाला करतो आणि नंतर ज्याच्या विरोधात तो निवडून आला तो त्याच्याच मांडीवर जाऊन बसतो आणि मग माझी एक मोठी फसगत झाल्याची भावना माझ्याजवळ निर्माण होते. काय चाललंय नेमकं हे समजून घेण्यासाठी आज आपण दोन वरिष्ठ पत्रकार आमंत्रित केलेले आहेत. एक व्यंकटेश केसरी, जे जवळजवळ 20 वर्ष दिल्लीमध्ये होते आणि दिल्लीतलं राजकारण त्यांनी जवळून बघितलेलं आहे, आणि दुसरे सुहास सरदेशमुख, जे त्यांच्या ॲनालिटिकल रिपोर्टिंगसाठी किंवा पॉलिटिकल रिपोर्टिंगसाठी प्रसिद्ध आहेत. तर सुरुवातीला मी व्यंकटेश केसरी यांना हे विचारू इच्छितो की काय चाललंय हे नेमकं या राजकारणामध्ये. असं आहे की काय चाललंय पेक्षा जे चाललंय ते सगळे डोळ्यासमोर आहे. त्यांच्या सौदेबाजी होती, घोडा बाजार होतो. ज्यांना आपण मतदान करतो ते सौदा करण्यासाठी वर्ष दीड वर्ष किंवा कधी जातात. म्हणजे मेजॉरिटी असतानासुद्धा, सरकारकडे मेजॉरिटी असतानासुद्धा पक्ष फोडले जातात. याला आपण मराठीमध्ये उन्मत्तपणा म्हणतो. जनरली पक्ष कधी फोडले जातात जेव्हा सरकार हे अल्पमतात असतं किंवा त्यांना त्यांची बिलं पास करण्यासाठी त्यांना संख्याबळाची गरज राहते. पण इथे तर मस्तवालपणा आहे की आम्ही फोडतो आणि उघडपणे सांगतात की ते पक्षातले लोक आमच्याकडे येणार आहेत, आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. म्हणजे त्याचा पहिला मुद्दा असा की लोकांना गृहीत धरलं जातं किंवा ते आणखीन कठोरपणे सांगायचं तर लोकांची मतदाराची भीती, आमदार, खासदार, नगरसेवक कुठलंही असतं त्यांना भीती वाटत नाही, कारण आपण मॅनेज करतो म्हणून. हे कशामुळे होतं? हे पूर्वी होतं का? आयाराम गयाराम हे हरियाणाचे होते, पण महाराष्ट्राने त्या हरियाणाला कधीच मागे पाडलेलं आहे. गेल्या 3-4 वर्षात ज्या पक्षफोडी झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जी प्रलोभनं निवडणुकीच्या अगोदर दाखवली, वास्तविक पाहता इलेक्शन कमिशनचा एक रोल असतो की तुम्ही आचारसंहिता किंवा शेवटचे 6 महिने म्हणजे निवडणुकीच्या अगोदर तुम्ही अशा सवंग घोषणा, पॉप्युलर घोषणा करू शकत नाहीत, स्कीम देऊ शकत नाही. पण हे त्या वर्गाला पैसे देऊन मतं विकत घेतात. तर ह्याचं मुख्य कारण असं झालेलं आहे, 1991च्या रिफॉर्मनंतर हे बटबटीतपणे बाहेर आलं. त्याच्यापूर्वी पक्षांतरं होत होती, त्याच्या अगोदर हे लोक जात होती, परंतु जाणाऱ्यांना त्यांचं मन खात होतं. आता उन्मत्तपणे म्हणतात की आम्ही जातो म्हणून, आणि ज्या पक्षाकडे किंवा सरकारकडे जातात तो त्यांना पोलीस प्रोटेक्शन देतो. Y+ कॅटेगरी, Z+ कॅटेगरी. मग लोक आपलं भडास काढतात, म्हणजे सोशल मीडिया असेल, स्टुडिओत असेल, बाहेर असेल, पण लोक संघटितपणे येत नाहीत आणि याचा फायदा त्यांना होतो. त्यामुळे काय झालेलं आहे की आता महाराष्ट्रातली ताजी घटना की शिवसेनेचे 6 खासदार गेले. ते जाणार म्हणून अगोदर 1-2 वर्ष होतं, वर्षापासून चालू होतं. मोदी सरकारकडे केंद्रामध्ये त्यांच्याकडे सफिशियंट बहुमत आहे, कारण ते आघाडी त्यांना नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेड आणि तेलुगू देशम पार्टी चंद्रबाबू नायडू यांचा पाठिंबा असल्यामुळे त्या सरकारला तसा धोका नाही आहे. पण तो यांनी घेतले. यांनी पहिल्यांदा तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार घेतले, म्हणजे तृणमूल काँग्रेस निवडणुकीत हारल्यानंतर, आणि त्याच्यानंतर शिवसेनेचे 6 घेतले. आणि ते 6 घेणारे BJPत का गेले, ते शिवसेनेत का गेले हे कळायला मार्ग नाही आहे. सांगून केलं असेल, परंतु ह्या 6च्या 6 लोकातल्या त्या मतदारसंघामध्ये लोकांनी एक शब्द काढला नाही. जे बोलले ते विरोधी पक्षाचे लोक बोलले, जे काय बोलले ते. ज्या दिवशी 50,000चा मोर्चा या खासदारांच्या घरी जाईल लोकांचा किंवा 1 लाखाचा, त्या दिवसापर्यंत ते घाबरतील. ते महाराष्ट्रातले एक मंत्री आहेत, त्यांचं नाव सांगणं बरोबर नाही, परंतु ते काहीतरी असं बोलले होते महात्मा फुलेविषयी, तर ते तोंडावरती शाई मारली तर ते अनेक दिवस तोंडावरती मुखवटा घालून फिरत होते. म्हणजे लोकांची एवढी धास्ती लोकप्रतिनिधींना असती, ती धास्ती मला वाटतं निर्माण व्हायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही थोडक्यात त्याचं वर्णन खूप चांगल्या पद्धतीने केलं. मी आता सरदेशमुखांना हे विचारू इच्छितो की आत्ता जे काय पक्षांतर झालं त्यावेळी 2 खासदारांनी असं सांगितलं
की विकास जर माझ्या मतदारसंघाचा करायचा असेल तर त्याच्यासाठी मी पक्षांतर करतोय. हे नेमकं विकासाचं गणित आणि पक्षांतर काय याचा कसा संबंध जोडला जातो? बघा 2022ला आपल्याकडे एक फूट शिवसेनेमध्ये पडलेली होती बरोबर. आणि त्याच्यानंतरची ही दुसरी तशा अर्थाने अलीकडच्या काळातली दुसरी फूट असं पुण्यात, ज्याच्यात 6 खासदार गेले आणि 6च्या 6 खासदार असं म्हणत होते की आम्हाला आता निधी नाही आहे किंवा पैसे लागतात. एक खासदार तर डीपी मिळत नाही असं म्हणूनच गेले. डीपीची किंमत काय असते, ती किती द्यावी लागते, किती फ्रिक्वेंटली द्यावी लागते, हे प्रश्नच विचारले जात नाहीत. आणि मग एकूण इकडं पक्षांतर करण्यासाठी एक कुठलं तरी छोटं कारण पुढतं. समजा असं समजूयात की त्यांनी दिलेला सगळा जर हिशेब मांडला की समजा 20 कोटी रुपये मिळतात आणि त्याला समान वाटलं तर लाख रुपये फक्त येऊ शकतात, पैसे नाही आहेत आणि पैशांसाठी म्हणून ते लोक इकडून तिकडे जातात. याचा अर्थ सरकार त्यांच्या विरोधात मतदान करणाऱ्या मतदारांचा पण अपमान करते की जे माणसं इकडून तिकडे जाण्यासाठी निधीसाठी म्हणून जातात तर मग सरकार त्यांना पैसेच देत नाही का कुठल्याच लेवलला. अशा पद्धतीनं त्यांना दाबायचं की ते आपल्याकडे आले पाहिजेत. बरोबर. असा एक दुसरा त्यातला पार्ट दिसतोय. मग हे 6च्या 6 माणसं जात असताना निधीचं कारण पुढं केलं आणि ते इकडून तिकडं त्यांना उडी मारणं सहज व्हावं म्हणून ही प्रक्रिया मागच्या 1-1.5 वर्षापासून चालू होती का अशी शंका घ्यायला वाव आहे. दुसरा याच्यातला भाग असा आहे की एक म्हणजे ज्या मतपेढीच्या आधारे हे खासदार निवडून आलेले होते तर ती मतपेढी लक्षात घेतलं की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आपल्याकडे मराठा, मुस्लिम आणि दलित अशी मतपेढी तयार झालेली होती. ती जरांगेंच्या आंदोलनाच्या निमित्ताने तयार झालेली होती. आता या मतपेढी जेव्हा खिळखिळी झालेली होती त्याच्यानंतर ती मतपेढी खिळखिळी पण होताना बघितली आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. आणि अशा खिळखिळ्या झालेल्या मतपेढीच्या आधारे पुढं नेण्यासाठीचा जो कार्यक्रम लागतो तो कार्यक्रम न देता येणं हे सुद्धा त्यांच्या पक्षांतर्गत झालेली गोष्ट होती. आणि दुसऱ्या बाजूला सत्ता ही या लेवलला टर्न करता येऊ शकते किंवा आपल्याकडे या माणसांना घेता येऊ शकतं हे प्रूव्ह झालेलं आहे पूर्वी 2022ला. हे सहज करता येऊ शकतं आणि पक्षांतर बंदीचा कायदा एवढा ठिसूळ झालेला आहे की त्याच्यातून आपल्याला काहीही करता येऊ शकतं. एवढी अजस्त्र सत्ता आपल्याला कशीही वाकवता येऊ शकते हे सरकारमधल्या बहुतांश लोकांना माहीत आहे म्हणून हे सगळं घडतंय असं मला वाटतं. बरोबर आहे. केसरी, आता मला आणखी एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो की डिलिमिटेशन जे काय मागच्या लोकसभेच्या पटलावर मांडलं होतं आणि ते शेवटी संमत झालं नाही किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोडबद्दल अधूनमधून सातत्याने बोललं जातं. काही राज्यांमध्ये ते ठराव पास केले, केंद्रात पण तो युनिफॉर्म सिव्हिल कोडबद्दल निर्णय घेतला गेला पाहिजे किंवा आणखी भारतीय राज्यघटनेमध्ये काही मूलभूत बदल करायचे असले तर 2/3 बहुमत पाहिजे. आणि हे 2/3 बहुमत गोळा करण्यासाठी जे काय रिजनल पार्टीज आहेत त्यांचे खासदार गोळा करायचे आणि मग ती घटना दुरुस्ती करायची आणि त्याच्यानंतर ती काय एक देश एक निवडणूक हे जे काय एक सध्या बोललं जातं तेही अंमलात आणायचं. या पद्धतीने जर राजकारण या पुढे वाटचाल करत गेलं तर लोकशाही जिवंत राहील असं वाटतं तुम्हाला? लोकशाही अजून आताही जिवंत नाही आहे. म्हणजे लोकशाही फक्त तिचं स्ट्रक्चर आहे, तिच्यातला आत्मा कधीच गेलेला आहे. नंबर 1 म्हणजे त्यांना डिलिमिटेशन किंवा मतदारसंघाची फेररचना पुनर्रचना म्हणतात ही त्यांची सर्वात मोठी डिझाईन आहे. पूर्वी त्यांनी हिंदू वोट बँक केली होती. ह्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेतून मुस्लिम वोट बँक त्यांना पूर्णपणे तोडायची आहे आणि ती सर्वात मोठी डिझाईन आहे. त्यासाठी ते माणसं गोळा करतात, खासदार गोळा करतात. प्रादेशिक पक्षाची पूर्वीची ताकद होती ती लोकांचे जास्त जवळ असायचे आणि स्थानिक प्रश्नावरती बोलायचे, त्यामुळे लोकांना आपलेसे वाटायचे जे राष्ट्रीय पक्ष वेगवेगळ्या कारणामुळे करू शकत नव्हते. पहिल्यांदा प्रादेशिक पक्षांनी प्रादेशिक भूमिका घेतल्या. म्हणजे सन ऑफ द सॉइल म्हणजे भूमिपुत्राचं मागणी त्यांनी केली. नंतर त्यांनी सामाजिक न्यायाचं घेतला आणि नंतर त्यांनी सोशल जस्टिस म्हणून काही जातीय समूहाचा त्यांनी एक सांगितलं की आमची पार्टी ह्याला प्रतिनिधित्व करते म्हणून. पण आता काय झालेलं आहे की सर्व प्रादेशिक पक्ष एका घराण्याभोवती झालेले आहेत. म्हणजे ते त्यांच्या जातीचाही फायदा करू शकत नाहीत, ते त्यांच्या प्रांताचाही फायदा करू शकत नाहीत. ते फक्त ते मी आणि मायसेल्फ मी मायसेल्फ असं म्हणतो, मी आणि माझं कुटुंब ह्याच्या पलीकडे जात नाहीत. त्यामुळं सध्याची जी रिजम आहे
म्हणजे मोदी सरकार आहे किंवा भारतीय जनता पक्ष आहे, यांना प्रादेशिक पक्ष फोडणं अत्यंत सोपं झालेलं आहे. त्या प्रादेशिक पक्षाची जागा घेण्यासाठी जे राष्ट्रीय पक्ष पुढे यायला पाहिजे होते ते त्यांच्या प्रश्नात अडकून पडले, त्यांना ते टायमिंग साधता आलं नाही. हा एक भाग झाला. त्यामुळे ह्याची जी फेररचना होणार आहे ती फेररचना ही सर्वात मोठी एक्झरसाइज आहे. म्हणजे कॉमन सिव्हिल कोड किंवा अयोध्या असेल किंवा 377 असेल त्यापेक्षाही जास्त आहे. कारण आपण म्हणतो की ह्या मतदारसंघात या मुस्लिम मतदार एवढे त्यांचं बाहुल्य आहे, प्राबल्य आहे किंवा इकडे दलित आहेत, असं एकेकाळी भारतामध्ये 5 राज्य असे होते की जिथे मुस्लिम मतदार हा निर्णय घ्यायचा. ती होते आसाम होतं, जम्मू काश्मीर होतं, उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगाल. हे 5 राज्यामध्ये मुस्लिम संख्या मोठ्या प्रमाणात होती. आता त्यांना या एक्झरसाइजने त्यांना ते हळूहळू वगळणार. त्यासाठी हे प्रादेशिक पक्षाचे लोक त्यांनी घेतलेले आणि त्यांच्या लक्षात आलं, हे राष्ट्रीय पक्षांच्याही लक्षात आलं की मुसलमानाच्या मताशिवाय आपण निवडून येतो, मग कशा त्यांच्या बाजूने घ्या. हा एक भाग झाला. आणि पैशाचा भरमसाठ वापर. तिसरी गोष्ट, निवडणूक आयोगाचं जे एक त्यांचा थर्ड आय आपण म्हणतो की जे त्यांच्याकडे निगराणी करतं, ते निवडणूक आयोग मागच्या 2 इलेक्शनमध्ये पहा त्यांनी आचारसंहितेचा भंग केला म्हणून साधी नोटीसही नाही दिली कोणाला. निवडणूक आयोग, न्यायपालिका आणि सरकार यांचं जे संगनमत आहे त्यामुळं ही लोकशाहीतलं जो स्ट्रक्चर आहे धुगधुगी ती सुद्धा पुढच्या काळात संपली तर आश्चर्य वाटणार नाही. आता त्यामुळं काय झालेलं आहे की आता तुम्ही जे म्हणालात की याच्यामध्ये मग आता हे डिलिमिटेशनसाठी त्यांना पाहिजे का, उघड सौदेबाजू. जसं आता सरदेशमुख म्हणाले डेव्हलपमेंट प्रोजेक्ट विकास काय डीपी का आपण म्हणतो ते असं आहे की तुम्ही शपथ घेता की मी कोणाशी पक्षपातीपणाने काम करणार नाही, राग आणि अनुराग नाही आहे, मी सर्वांना समानतेनं वागणूक देईल असं तुम्ही शपथ घेता मंत्रिपदाची. तुम्ही स्वतःच ती तोडता आणि राज्यपाल असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल त्याविषयी काही बोलत नाहीये. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे या व्यवस्थेमध्ये विरोधी पक्षाला काही स्पेस आहे का नाही, असावा की नसावा. जे लोक विरोधी पक्षाच्या बाजूने मतदान किंवा सत्तारूढ पक्षाच्या विरोधात मतदान करतात ते टॅक्स पेअर सुद्धा आहेत ना. तुम्ही त्यांच्या विकासाचा हक्क का नाकारता तुम्ही. आणि जो जर नाकारत असाल तर त्याच्यामध्ये उद्या फूट झाली त्याच्या मोठे जसे मणिपूरमध्ये झालेली, मणिपूरमध्ये आणखी यांना कंट्रोल करता येत नाही. असे जो जिल्हा जो विभाग जो सातत्याने मागत असेल तर तो एकदा पेटल्यानंतर तुम्हाला कंट्रोल करता येणार नाही. बरोबर आहे. सरदेशमुख, आता हे सगळं जे काय चाललंय किंवा असं सांगितलं जातं की हे विकासासाठी आम्ही करतोय, सामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे, आमच्या भागाचा विकास झाला पाहिजे, मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, तर या सगळ्या राजकारणामध्ये विकासाला कुठे स्थान आहे? नाही, मुळात हा शब्दच फार आता पोकळ होऊन बसलेला आहे विकास नावाचा. त्याच्यात काही तशा अर्थाने मग काय 2 पद्धतीनं ह्याला बघता येऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ 14 पासून ते आतापर्यंतचा सगळा जो भाग आहे तो विकास हा इन्फ्रास्ट्रक्चरल असतो अशा पद्धतीची एक मांडणी आहे. म्हणजे रस्ते बनवा, पूल बनवा, रेल्वे हे करून द्या आणि विमानं जोडून द्या, हा एक प्रकारचा विकास आहे. पण त्याच वेळी मागच्या 10 वर्षामध्ये शिक्षणाची गुणवत्ता याच्यावर कोणी बोलत नाही. कारण आपल्या विकासाच्या सगळ्या कल्पना हेल्थ, एज्युकेशन आणि माणूस घडवण्याच्या अनुषंगाने आतापर्यंतच्या होत्या. आणि आता कोणी शिक्षणाच्या गुणवत्तेविषयी बोलत नाही. आता जेव्हा थेट प्रश्न विचारायला मुलं पुढे यायली नीटच्या निमित्ताने, तेव्हा प्रश्न जन्माला यायलाय की तुम्ही शिक्षणाचं काय करणार आहात, तुम्ही आरोग्याचं काय करणार आहात, आणि हे इंडिकेटर्स हे विकासाचे इंडिकेटर्स आहेत की नाहीत, असा प्रश्न खालपासून जन्माला यायला लागलाय. म्हणजे आता फक्त नीटच्या निमित्ताने एक प्रश्न झालाय, पण जेव्हा म्हणजे मध्ये करोना आला होता तेव्हा आरोग्याचा प्रश्न जन्माला आलेला होता. पण हे विकासाचे मॉडेल्स हे फक्त इन्फ्रास्ट्रक्चरलच्या अंगाने आहेत. कारण इन्फ्रास्ट्रक्चर मधून कॉन्ट्रॅक्टरशिप जपता येते, कॉन्ट्रॅक्टरशिप कडून पैसे मिळवता येतात, त्यातलं कमिशन काढता येतं. त्या कमिशनच्या भोवताली चाललेला हा विकासाचा पोकळ शब्द आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळंच राजकारण हे नुसतं त्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या अंगाने चालल्यामुळे तुम्ही बघा दिले जाणारे सगळे कॉन्ट्रॅक्ट जर 2च कॉन्ट्रॅक्टर्सच्या भोवती असतील किंवा अगदी मोजक्याच 4-5 कॉन्ट्रॅक्टर्सच्या भोवती अख्खा विकास थांबलेला असेल तर सर्वसामान्य माणसांना विकासाच्या सगळ्या संकल्पना ह्या आपल्याशी संबंधित नाहीत असं आता वाटणं सुरू झालेलं आहे. परंतु त्याचा उद्रेक कुठल्या ना कुठल्या निमित्ताने एखाद्या वेळेस दिसतो, एखाद्या वेळेस दिसतच नाही. नीटच्या निमित्ताने तो दिसला, पण दिसला तरी आहे ना त्याची जी स्पेस आहे ती स्पेस विरोधकांना कॅच करता येत नाही. म्हणजे ती जी करता आली ती फक्त कोट्याला म्हणजे
बघा मराठवाड्यासारख्या लातूरमधून नीटचा पेपर फुटला हम्म. आणि लातूरमध्ये साधं निषेधाचं बॅनर सुद्धा कुठून पुढे आलेलं नाही. बरोबर. मग ते कुठं झालं, कोट्यात झालं, दिल्लीत झालं किंवा हैदराबादमध्ये झालं. मोठ्या शहरांमध्ये आम्हाला शिक्षणाविषयी काळजी आहे असं दाखवण्याची जी 2-3 आंदोलनं झाली ती झाली, परंतु ज्या भागामध्ये त्याची समस्या आहे त्या भागामध्ये त्याची प्रतिक्रियाच उमटत नाहीये. इतकं ते इतका विरोधाभास या सगळ्या संकल्पनेमध्ये दिसतोय. बरोबर बरोबर. केसरी, आता तुम्ही बोलता बोलता पैशाचा उपयोग कसा केला जातो आत्ताच्या राजकारणामध्ये हे बोललात, किंवा आता परवा एका सत्ताधारी पक्षाचाच एक उमेदवार बंडखोरी करतो, निवडून येतो आणि पुन्हा सत्ताधारी पक्षाच्या सहयोगी आमदार म्हणून जॉईन करतो. म्हणजे राजकारणामध्ये इतक्या विरोधाभासाच्या गोष्टी आता दृष्टोत्पत्तीस येत आहेत. त्या जर बघितल्या तर हे एंड ऑफ आयडिओलॉजी समजायचं आता? नाही, असं आहे की राजकारणाचं व्याकरण बदललेलं आहे. आपण पुढच्या मागच्या व्याकरणाप्रमाणे राजकारण पाहतो आणि मग गोंधळून जातो. राजकारणात लोक कशासाठी येतात? सत्तेचं राजकारण कशासाठी? तर सत्तेतून परिवर्तन. साधारणतः जुन्या काळात म्हणायचे की विचारातून सत्ता, सत्तेतून परिवर्तन, परिवर्तन व्यवस्था परिवर्तन, जे काय असेल ते. परंतु आता राजकारण सत्तेत यायचं म्हणजे मला पैसा पाहिजे, मला प्रतिष्ठा पाहिजे, पैसा पाहिजे, आणि ते पैशाची भूक आवरत नाही. म्हणजे उदाहरणार्थ मी कॅन्डिडेट आहे, मी ह्या निवडणुकीत एवढे एवढे कोटी खर्च केले, निवडून आल्यापासून माझं मीटर डाऊन होतं की हा खर्च मला काढायचा आहे, आणि त्याच्यानंतर उरलेल्या काळात मी म्हणतो की पुढच्या निवडणुकीची तयारी करायची, आणि समजा त्या निवडणुकीत हरलो तर पुढचे 5 वर्ष 10 वर्ष माझे नीट जावेत म्हणून आणखीन कमाई करायची. याच्यामध्ये याचे 5 वर्ष जातात. म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट वाढतीये परंतु त्या क्वालिटीचे प्रोजेक्ट होत नाहीत. हा एक भाग झाला. दुसरा भाग विकासाचा जो मुद्दा आहे तो क्रय शक्तीशी निगडीत आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चर यांनी जोडलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये अनेकाचे हितसंबंध असतात. मला सांगा की दिल्लीमध्ये त्यांनी भारत मंडपम काढला, एवढं मोठं विमानतळ काढलं, पहिल्या पावसातच तिथं ठिपकायला सुरुवात झाली. म्हणजे तुम्ही ब्रिटिश आणि मुस्लिम राज्यकर्त्यांनी जी बिल्डिंगा बांधल्या त्याच्यात तुम्ही जवळपासही नाही येत तुम्ही. त्याचा दर्जा हा असा आहे तो. आणि मग रस्ते मोठे केले, महाग, म्हणजे तुम्ही पहा, तुम्ही 2 तासात जाता, 4 तासात जाता. हे लोकांना भुरळ आहे. लोकांकडे पैसा पाहिजे, त्या पैशातून ते एक सुदृढ समाज तयार होतो. तो पैसा चांगल्या मार्गाने मिळाला पाहिजे. कोणी भुकेनं राहायचं नाहीये, पण पैसा मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी हे दीर्घकालीन यांच्याकडे विजन नाहीये. त्यामुळे तुम्ही जे म्हणाला होता की हे का जातात, म्हणजे त्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीचे म्हणजे कोट्यावधीमध्ये जात असेल तर विधानसभेची आणि लोकसभेची किती जात असतील पहा तुम्ही, आणि कुठून पैसा येतो. आणि जो पैसा देतो तो पैसा तसा देत नाही, तो म्हणतो माझी कामं करा, तिथून दलाली सुरू होती. हे सर्व दुष्चक्र आहे. त्यामुळं हे सर्व बदलायचं असेल तर पहिल्यांदा असा एक प्रवाह आहे की काही राजकीय पक्षामध्ये अशी चर्चा सुरू झाली की आपण इलेक्शन लढवायचं नाही, कारण अनइव्हन तुम्ही म्हणजे काय करणार की तुम्ही कुणाच्या विरुद्ध लढणार आणि तुम्ही तसे हरणारच आहात, मग इलेक्शन कशाला लढवा. परंतु हे लक्षात आलं की नाही लढवलं तरी ते म्हणजे ते तुम्हाला लढवावं तर लागेलच ते, पण लोकांमधून जाऊन त्यांची भाषा बोलून त्यांचं प्रेशर यांच्यावरती आलं तर काही होऊ शकतं. हा भाग आहे. निवडणुका खर्चिक झालेल्या आहेत. निवडणुका सर्वसामान्य मनुष्य विचारच करत नाही. आणि हे SIR त्यांनी जे आणलेलं आहे त्यामुळे तर हे फार सोपं गेलं. तुझं नावच नाही ह्याच्यामध्ये, भांडत बस या इलेक्शन नाही तर पुढच्या इलेक्शनला जाऊ. म्हणजे सिस्टमला पूर्णपणे त्यांनी कंट्रोलमध्ये केलेलं आहे आणि पाहिजे तसं नाचवतात. म्हणजे ह्याच्या तुलनेमध्ये 12 वर्षातली आपण ती आणीबाणी म्हणतो, इंदिरा गांधीची आणीबाणी तुम्ही पाहिली, आपणही पाहिली, ती एवढी त्रास देणारी नव्हती. इथं म्हणजे पूर्ण सिस्टम उखडून काढणारी आहे. त्यामुळे मला वाटतं की हे जे पक्षांतर किंवा सध्या गैराम जे आहेत ना, ही तात्कालिक कारणं नाहीत. ही कारणं भारतीय लोकशाहीच्या मुळाशी जाणारे आहेत. आणि त्याच्यानंतर लोकच काय करतील किंवा राजकीय पक्ष काय करतील किंवा संघटित असंघटित कसा असंतोष ते इनकॅश करतील याच्यावरती मला वाटतं हे अवलंबून आहे. सरदेशमुख, आता ज्या काही यंत्रणा आहेत त्यातली एक निवडणूक आयोग ही यंत्रणा आहे. त्याच्याबद्दल राजकीय पक्षांचा नाही, अगदी सामान्य मतदारांचा पण खूप मोठा भ्रमनिरास झालेला आहे. दुसरं ज्युडिशियरी, न्यायपालिका. सुप्रीम कोर्टामध्ये जे दावे आहेत निवडणुकीशी संबंधित ते जवळजवळ इरिलेव्हंट झाल्यानंतर पण त्याला हात लावला जात नाही अशी सध्या ख्याती आहे. म्हणजे न्यायपालिका ही देखील तुम्हाला काही न्याय देऊ शकत नाही. मग लोकांनी अशा परिस्थितीमध्ये कोणाकडे आशेने बघायचं का? हे दुष्टचक्र असंच पुढे चालू राहणार आहे? आता 2-3 याच्यामधले मुद्दे.
मागच्या काळामध्ये जी काही आंदोलनं या निमित्ताने उभे राहिली त्यातले 2-3 महत्त्वाची आंदोलनं आपण लक्षात घेतली. म्हणजे शेतकऱ्यांच्या विधेयकाचं आंदोलन सगळ्या पंजाबमधून सुरू झालं आणि सगळ्या देशभर तिथे झालं. दिल्लीमध्ये अनेक वर्ष लोकांनी आंदोलन केलं, म्हणजे दीड पावणे 2 वर्ष लोक ठिय्या मांडून बसलेले होते. म्हणजे आंदोलनाचा कालावधी हा काही वेळेस मॅटर करतो असं दिसायला. हां, दुसरं आंदोलन तुम्ही बघा, अजित नवलेंनी अगदी लालबाग लॉंग मार्च केला आणि तेव्हा सुद्धा एका आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर त्याचा प्रतिसाद बघता, लोकांची हे बघता, त्याच्यामधून सुद्धा काही ना काही यश त्याच्यामध्ये पडताना दिसलं. म्हणजे जिथं जिथं माणसं थांबून राहतात की नाही हे तुम्हाला मान्य करायलाच लागेल, तिथं तिथं सरकार झुकताना दिसतंय. याचा अर्थ असा होत नाही, म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर म्हणजे आता सरकारला झुकवण्यासाठी आवश्यक असणारा आंदोलनाचा कालावधी हा फक्त सरासरी कालावधी जर बघितला तर 2 तासावर आला. म्हणजे समजा आता काँग्रेस किंवा काय शिवसेनेचं म्हणजे उद्धव ठाकरे गटाचं आंदोलन आम्ही कव्हर करायला जातो बातम्यांच्या लेवलवर, ते हार्डली 2 तासाचं आहे, 1.5 किंवा 2 तासाचं बाईट देण्यापुरतं आंदोलन करतायत लोक. त्यांना व्यवस्था परिवर्तनाच्या अंगाने विरोधकांना सुद्धा काही फारसं करायचं नाहीये. त्याचं दुसरं कारण असं आहे की आम्हाला फक्त इंडिकेटिव्ह पॉलिटिक्समध्ये जायचं आहे, दुसरं काही नवीन घडवून आणायचंय अशी शक्यता विरोधकांमध्ये सुद्धा नाहीये. त्याचं कारण पण आहे की सत्ताधाऱ्यांनी इतकं दाबलेलं आहे की त्याच्या पुढे आम्ही काही म्हणू शकू अशी परिस्थिती दिसत नाही. म्हणून बघा, अभिजित दिपके सारखा अमेरिकेत राहणारा आणि मराठवाड्यातला मुलगा तिथून एक पोस्ट लिहितो त्याच्या कॉक्रोचच्या निमित्ताने आणि माणसं गोळा व्हायला लागतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जिथे जिथे लोकांना असं वाटतं की नाही याला सपोर्ट करायला हवाय, तिथं तिथं लोक सपोर्ट करायला येत आहेत की. म्हणजे सगळंच्या सगळं पूर्णतः अशाच पद्धतीनं राहील असं वाटत नाही. त्याला निश्चितपणे काही आंदोलनांना किंवा तुमचं म्हणणं मांडून घेण्यासाठी ज्या स्ट्रॅटेजीज बदलायला लागतील किंवा त्याचा वयोगट पण बदलायला लागेल. म्हणजे वर्षानुवर्ष उद्धव ठाकरेंनी भाषण करायचं आणि ते सगळ्यांनी म्हणून ऐकायचं, तर ते कोणत्या वयोगटातल्या माणसांनी ऐकायचं आहे? 25 ते 30 हा वयोगटातला माणूस आता शिवसेनेकडे शिल्लक नाही राहिला किंवा काँग्रेसमध्ये आता फक्त एक इंडिकेशन पहिल्यांदा कोटाच्या निमित्ताने दिसलं की तरुण पोरं काँग्रेसच्या नेत्याचं भाषण ऐकायला येत आहे. असं दृश्य स्वरूपातल्या काहीच गोष्टी किंवा काही ग्लिम्सेस अशा पद्धतीनं आपल्याला बघायला मिळत आहेत. परंतु एकूणच या सगळ्या प्रारूपामध्ये जसं तुम्ही निवडणूक आयोग म्हणालात किंवा न्यायालय म्हणालात की निवडणूक आयोग आणि न्यायालयांवरचा विश्वास मात्र निश्चितपणे वेगवेगळ्या पातळीवर कमी होताना दिसतोय. म्हणजे मग आम्ही मतदान करतो पण ते आम्ही केलेल्या माणसालाच मिळेल का नाही ह्याची शंका कॉमन माणसांच्या मनात निर्माण होणे, हे यंत्रणेचं फेल्युअर आहे, निवडणूक आयोग म्हणून असणारं फेल्युअर आहे एका अर्थाने. दुसरं, तुम्ही केलेल्या म्हणजे फुटीनंतरच्या याचिका, ज्या पद्धतीनं फुटीनंतरच्या याचिका हाताळल्या गेल्या देशभरात आपल्या, ते महाराष्ट्राचं उदाहरण असल्यामुळं आपल्याला अधिक जवळचं, एक तर शिवसेनेची आणि दुसरी राष्ट्रवादीची, दोन्ही याचिका ज्या पद्धतीनं न्यायालयाने हाताळल्या त्याच्यावरून कॉमन माणसांचं मत या दोन्ही संस्थांविषयी चांगलं असण्याचं काही कारणच नाही. म्हणजे त्या हद्दीपुरतच एखाद्या अन्य छोट्या व्यक्तिगत प्रकरणांमध्ये कदाचित माणसं न्यायाच्या भूमिकेने तिथपर्यंत जातात, परंतु जेव्हा सत्ता आणि सत्ता राबवण्याची गोष्ट द्यायची असते तेव्हा न्यायालय आणि निवडणूक आयोग नीट वागत नाहीत. हे आता कॉमन माणसांपर्यंत पोहोचलंय असं मला वाटतं. मी दोघांचंही लक्ष आणखी एका गोष्टीकडे वेधू इच्छितो. श्रीलंकेमध्ये जे झालेलं राजकीय परिवर्तन होतं तिथे लोक खूप मोठ्या संख्येने रस्त्यावर आले होते आणि बहुमतात असलेलं सरकार देखील शेवटी सत्तेत राहू नाही शकलं, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला. हेच थोड्याफार फरकाने बांगलादेशमध्ये पण झालं. बांगलादेशामध्ये पण लोक रस्त्यावर उतरले आणि शेवटी तिथल्या बहुमतात असलेल्या तथाकथित सरकारला पायउतार व्हावं लागलं. हेच थोड्याफार फरकाने पुन्हा नेपाळमध्ये पण झालं. नेपाळमध्ये पण जनतेने उठाव केला. तर भारतामध्ये आज आत्ता लोक ज्या पद्धतीने या वेगवेगळ्या संस्थांबद्दल, यंत्रणांबद्दल डिसअपॉइंट होत आहेत, अपेक्षाभंग होतोय, तर त्यातून अशी काही उठाव याची संभाव्यता, शक्यता तुम्हाला वाटते? असं आहे की हे तिन्ही राष्ट्र जे आहेत ते भारताच्या शेजारचे आहेत, बरोबर. त्यामुळे त्याचा परिणाम भारतावरती होणार नाही असं कोणी म्हणू शकत नाही. माध्यमं आहेत, साक्षरता आहे, लोक शिकतात, बघतात, त्याचे विश्लेषण करतात.
महत्त्वाचं असं आहे की त्या पद्धतीने होईल की कोणत्या पद्धतीने होईल सांगता येत नाही. हं, परंतु हे अभिजित दिपकेने जी काँग्रेस जनता पार्टी काढली, हं, 26 लाख विद्यार्थ्यांचा त्यांनी प्रश्न घेतला हं, आणि लोक जमले. हं, लोकांनी सांगितलं की हा बुडबुडा आहे, फुडेल वगैरे म्हणून. परंतु जर ते अभिजित दिपके हा जर ह्या लोकांची त्यांचं लक्ष वेधू शकतो, हं. त्याच्याकडे एवढी विश्वासार्हता असेल, हं. तर जे राजकीय पक्ष वर्षानुवर्ष शतकानुशतकं काम करतात हं. त्यांच्याकडे हा वर्ग, हा विद्यार्थी काय येत नाही. हं, हा त्यांनी आत्मचिंतन करावं. हं, मोदी सरकारने सुरुवातीला काँग्रेस जनता पार्टीला दाबण्याचा प्रयत्न केला, त्यांचे अकाउंट्स हॅक केले सोशल मीडियावरचे. हं, पण लक्षात आलं तुम्ही जर जास्त दाबलात, कारण हा जो 22 ते 28 वर्षाचा किंवा 18 ते 25 वर्षाचा तरुण आहे तो उफाळून येईल, कारण त्याच्याकडे ऊर्जा आहे. हं, म्हणून त्यांनी सांगितलं चालाखीने करू द्या, हं. त्यांचा भडास येऊ द्या, ते वर्ष 6 महिने काय असतील ते करू द्या आणि त्याच्यानंतर पोह यांच्यात म्हणजे किती क्षमता आहे म्हणून ती. हं. आणि त्याच वेळेस पॅरलपणे त्यांनी तो असंतोष दाबण्यासाठी मग रिफॉर्म्स करणे, अमुक करणे, जे कुठलेही सत्ताधारी पक्ष करत असतो, हं. की आंदोलन दडपण्यासाठी एकीकडे दमनयंत्रणा नसली तर दुसरीकडे त्यांना त्यांच्या कलाने जाऊन हळूहळू त्यांना विनोवर केलं जातं. हं. हे पहिले उदाहरण नाही आहे. आपल्याकडे आंदोलनातून जो पक्ष निर्माण झाला होता तो असं गणपरिषद होता. हं. पोरं होती, ती सत्तेत आली तर त्यांना सत्तेने संपवून टाकलं ते. हं. म्हणजे ही आंदोलनातून आलेली मुलं होती. आसाममध्ये हे पहिलं बरोबर. राज्य होतं ते. त्याच्यानंतर आंदोलनातून आली. आता शेतकऱ्याचं आंदोलन पूर्ण भारतात पसरू शकलं नाही. ते पंजाब, प्रामुख्याने पंजाब, त्याचं तिथं त्यांनी बदनामी केली. हा गोदी मीडिया हा शब्द आहे त्या आंदोलनातून आलेला आहे. हं. त्यांनी सांगितलं हे अतिरेकी, हे खलिस्तानी आहेत, त्यांना कॅनडातून पैसे मिळतात. नंतर ह्यांच्या रस्त्यावरती त्यांनी ते पूर्ण बॅरिकेड्स टाकले. जेवढं करायचं आहे तेवढं केलं, परंतु तो जेवढं तो आंदोलन दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला तेवढा तो इंटरनॅशनल झाला. हं. असे म्हणजे असं असतं की समाजामध्ये कुठलंही स्टॅटिक काही नसतं. हं. समाजामध्ये नेहमी परिवर्तन काही ना काही होत असतं. हं. शाणाक्ष मनुष्य तो परिवर्तन कॅच करतो, हं. जो करू शकत नाही तो मागे पडतो थोडासा, परंतु परिवर्तन होत असतं. म्हणजे आज राजकीय पक्षाकडनं किंवा विरोधी पक्षाकडनं या सरकारला थ्रेट नसेल, हं. भीती नसेल, परंतु काय माहिती उद्या आणखीन कोणी उठलं आणि त्यांचं अकरा विकार रूप धारण केलं तर हे जे आपण ज्यांच्याविषयी चर्चा करतो ते सगळं गैरलागू होऊन जातं ते. हं, हं. सरदेशमुख, तुम्हाला काय वाटतं ही परिस्थिती पुढे वळण काय घेईल, कशी घेईल? नाही, सर जसं म्हणाले की त्याचं एक्झॅक्ट पुढच्या काळात कसं होईल असं सांगता येत नाही. त्याचं कारण काय की ज्या पद्धतीनं राजकीय विरोधकांना किंवा सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची हाताळणी चालू आहे, मग ती आपल्या पक्षात घेणं असेल किंवा आयाराम गयाराम वाढवणं असेल किंवा संसदेमधलं बहुमत आपल्याकडे असावं म्हणून हा सगळा जो चाललेला प्रयत्न आहे त्याच्याविषयीचा असेल. पण हे पूर्वी पण घडत होतं ना, कुठल्या थोड्या प्रमाणामध्ये घडत होतं. याला रोखायचंय की नाही रोखायचंय अशी जी मानसिकता सत्ताधारी म्हणून असायला हवी आणि त्याच्यावरचे दबावगट म्हणून असायला हवेत सगळ्या समाजामध्ये, तर ते दबावगट संपलेले असणे ही जास्त काळजीचं कारण आहे असं मला वाटतं. दुसरं कारण असं आहे की दबावगट हे फक्त आता सोशल मीडिया पुरते आहेत. सकाळी कमेंट करायची आणि पुन्हा जसं वागायचंय तसंच वागायचं आहे. त्याच्यामध्ये काही फार परिवर्तन होताना दिसत अशातली गोष्ट नाही. पण त्याच वेळेला हा जो आता दिसणारा वर्ग आहे, जो नीट सारखी परीक्षा आहे, की एका परीक्षेची केस घेऊन सुप्रीम कोर्टापर्यंत लढता येण्याची क्षमता एखाद्या विषयांमध्ये निर्माण होते की नाही, ती ऊर्जा तिथे कन्वर्ट होते का, सिस्टीम म्हणून त्याच्यामध्ये जाता येते की नाही, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या विषयाच्या अनुषंगाने ते वळण होईल का आणि ते वळण घेईल का हे सांगता येणं अवघड आहे. म्हणजे एक अलीकडच्या काळात इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेला लेख आहे की तुम्हाला जर तुमची केस मांडायची असेल, म्हणजे नीट ही केस आहे आणि ती केस पुढे न्यायची असेल तर तुम्हाला सिस्टीम मध्ये राहावं लागेल आणि सिस्टीमशी लढत पुढे जावं लागेल. तर ते सिस्टीमशी धरून लढायचं आहे की सिस्टीम नव्याने बनवायची असा प्रश्न आहे. तर ती शक्यता सिस्टीम नवी बनवण्याची काही नाहीच आहे. त्या सिस्टीमला धरून त्याच्यामध्ये छोटे छोटे परिवर्तन करण्यासाठी जे काही आवश्यक दबावगट आहेत ते वाढवत राहण्याशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं. आयाराम गयाराम या निमित्ताने आपण खूप अशी मूलभूत प्रश्नांवर चर्चा केली आणि त्यासाठी तुम्ही दोघेही स्टुडिओमध्ये आलात. मी पर्याय फाउंडेशनच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.